हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय 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 हरि जय जय। हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय। भावे विना भक्ति, भक्ति विना मुक्ति। भावे विना भक्ति, भक्ति विना मुक्ति। बळे विना शक्ति बोलू नये। भावे विना भक्ति, भक्ति विने मुक्ती। हरिपाठाच्या चालीमध्ये जर नाही म्हटलं तर मजा नाही येत। भावे विना भक्ति, भक्ति विने मुक्ति। बळे विना शक्ति बोलू नये। कैसे नि दैवते प्रसन्न त्वरित। उगारा है निवांत शिन शिवाया। सायास करिसे प्रपंच दिन निशी। हरिसी न भजसी कवण्या गुणे। ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे। तुटेल धरणे प्रपंचाचे। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्या
त्याची गणना कोण करी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थवती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारे जोजी. दादा थोडा ऐकू द्या. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंग करू प्रथम नमन. 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 ओ तू चरण संताचिया. तू चरण संताचिया. तू चरण संताचिया. तू चरण संताचिया. जगत बनाने तेजा विचारू. जगत बनाने तेजा विचारू. जगत बनाने तेजा विचारू. जगत बनाने तेजा विचारू. दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघनरहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. ओ सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या नामलो निज चरणा. तुमच्या नामलो निज चरणा.
जगता तुम ताला बोलो जगता आओ कोणी चुकाया देवा आओ कोणी चुकाया देवा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भृगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुति नन्दन हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार अष्ट सिद्धिनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरा कर उधार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन तुझ विजितऋषिक वायुभिरदान्त मनस्तुगं यतन्ति यन्तुमोतिलोलमुपायखिदः व्यसनशतान्विता समवहाय गुरोश्चरणं वणिज इवाज सन्तकृतकर्णधरा जलधौ ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी मस्तक हे पायावरी वार करी संतांचा तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे विठ्ठल
भावे विना भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, कैसे दैवते प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, सर्वांच्याच पाठात असलेला असा हरिपाठातला 4 चरणांचा भक्ती महात्म्य सांगणारा माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अशा या माझ्या ज्ञानराजांचा भक्ती कशी करावी आणि भक्ती का करावी आणि भाव महात्म्य सांगणारा हा 4 चरणांचा सगळ्यांच्या पाठात असलेला, ज्याच्या पाठातला नाही त्याने आपल्याला वारकरी म्हणून घेऊच नाही असा हा सोपा साधा सरळ आणि सुंदर अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानराज माऊली सांगतायत, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. साधं सांगितलं माऊलींनी, अवघडातली अवघड उपासना केली, पण सामान्य जनांना समजेल अशा सोप्या शब्दामध्ये आपल्याला सगळं संत वाङ्मय त्यांनी आणून दिलं. स्वतः अवघड उपासना केली, पण आईच्या मायेने आपल्याला भरवलंय, घास भरवलाय, आपल्याला शिकवलंय. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माये बाप, दरुशने हरे ताप, सर्वांभूती सुख रप ज्ञानोबा माझा. असे हे ज्ञानराज माऊली यांचाच अभंग. भाव म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय आणि भावाची भक्तीची जोड माऊलींनी केली असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठात असलेला आणि सोपा साधा सरळ आणि गोड अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज काकडा आरती सांगता सोहळा आणि त्याचं हे हरिजागराचं कीर्तन. माझ्या परम भाग्याने मी इथे आपल्या समोर कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. त्यासाठी मी सर्वांचे ऋण व्यक्त करते. मला इथे येऊन अतिशय मनापासून आनंद होतोय की पुन्हा मला इथे माझ्या गावी यायला मिळालं. कीर्तनाच्या निमित्ताने का होईना, पण मला पुन्हा इथे भेट द्यायला, म्हणजे मला भेटण्यासाठी वेगळं नाही यावं लागत, पण कीर्तनामुळे माझे पाय इथे आपोआप वळले जातात. आणि हे कुठेतरी भगवंत पाहत असतो आणि हे भगवंत जाणतो. माझी फार इच्छा होते की नाणेगावला यायचं, पण ही इच्छा भगवंताने पुरी केली. सर्वांना मी अतिशय मनापासून धन्यवाद देते, कारण उत्तम अशी सेवा, नादब्रह्माची सेवा आहे, स्वरब्रह्माची सेवा आहे. फार सुंदर साथ करतात आणि अशी गाणारी मंडळी जर असतील तर काय स्वर्ग इथे आहे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपण सर्वांनी मिळून ही कीर्तन सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करायची. मी एकट्याने नाही, आपण सर्वांनी, कारण हा आनंद एकट्याचा आहे का? एकट्याचा नाही, सगळ्यांचा आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, हा आनंद सगळ्यांनी अनुभवायचा आहे. इथे कुणाची मक्तेदारी आहे का? कुणी येऊ शकतं, कुणी या जातीचा यायचं नाही, त्या जातीचा येऊ नये असं काही आहे का? सगळ्यांना समाविष्ट करून घेणारा हा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून या वारकरी संप्रदायाची पताका, झेंडा नाही बरं, झेंडा कशाचा असतो? पक्षाचा, पण वारकरी संप्रदायाची भगवी पताका, ही पताका की ज्याचा पाया कुणी रचला? बोलत चला. ज्ञानदेवे रचला पाया, उभारले देवालया. सनाथ परंपरा हे ज्ञानराज माऊलींनी सुरू केली, पाया रचला. म्हणून ज्ञानराज माऊली आपल्या या अभंगामध्ये सांगतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये.
इथे आज तुमच्या माझ्यामध्ये उपस्थित असलेले सर्व गावकरी, लाखावडेवाडीचे सगळे ग्रामस्थ, तसेच नाणेगाव मधले सगळेच, आपलं एकच गाव, सगळे उपस्थित आहे. पुन्हा इथे माता भगिनी सुद्धा उपस्थित आहे. सर्वांचे ऋण व्यक्त करते, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. माईक सिस्टीम खूप सुंदर, थोडा इको थोडा कमी करा. छान साथ आहे. मला गायनाची इतकी सुंदर साथ आहे की मला पुढचं काही टेन्शनच आता राहिलं नाही. त्यानंतर आपले विडेकरी बाबा, की ज्यांना बघितलं की मला माझे आजोबा आठवतात. गायकवाड चिंधू महाराज लाखवडे, बाबांना मनापासून धन्यवाद देते की त्यांचा उत्साह खरंच पाहण्यासारखा आहे. आणि अतिशय तळमळ होते की ताईने इथे यावं, इथे कीर्तन करावं, फार तळमळ होते आणि ते अजूनही त्यांच्याकडून दिसून येते. मी खरंच मनापासून धन्यवाद देते तुम्हाला. आणि गायकांबद्दल तर काय बोलू, ही अशी स्वरब्रह्माची सेवा माझ्या वाट्याला आली. माझं खरंच उपस्थित आहे. त्याप्रमाणे सुशोभीकरण फार सुंदर केलंय, फार सुंदर दिसतंय. हा सगळा सोहळा आपल्याला अनुभवायचा आहे, कारण आपल्याला यातून आनंद प्राप्त करायचा आहे. इथे दिनेश दादा वाडीकर आपली हे सगळी आठवण साठवण्याचं काम करत आहेत. तेव्हा त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते की फार लांबून ठाण्याहून ते आलेले आहेत आणि त्यांचे वडील एकनाथ महाराज वाडीकर फार मोठे कीर्तनकार आहेत. खूप सुंदर खरंच फार सुंदर वारसा त्यांना आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला विठ्ठला भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. माऊली म्हणतात की तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना, तुम्ही आम्ही जी भक्ती करतो त्या भक्तीमध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी कमतरता, हे माऊलींना कळलं तेव्हा. म्हणून माऊलीने हा अभंग लिहिलाय. माऊली सांगतात भावे विण भक्ती, की तुम्ही भक्ती करताय पण त्यामध्ये भाव आहे का? भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. अंगात कुठलीच ताकद नाही पण उगाच शक्तीच्या गप्पा मारणारी माणसं असतात की नाही, ते काही उपयोगाचं नाही हो. माऊलीने सरळ सांगितले. पुढे माऊली म्हणतात कैसे दैवते प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिवाया. माऊली म्हणतात की तुला काय वाटलं, अरे तू भक्तीला लागशील, लगेच इथे जपमाळ करत बसशील आणि तुला काय वाटलं की भगवंत लगेच असा उभा राहणार आहे तुझ्या समोर, येणार आहे लगेच? इतका सोपा आहे का हो माझा भगवंत? का माया शणतोय सायास करीसी प्रपंच दिननिशी. पुढे म्हणतात की ज्या प्रपंचाकरिता सगळी धडपड करतोस तो प्रपंच तुला काही लाभ द्यायला तयार नाही. तिथल्या तिथेच प्रपंच आमचा अडकून राहिलाय. सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवड्या गुणे. प्रश्न केलाय हो माऊलींनी. ज्या प्रपंचाकरिता तू कष्टतोस, झिजतोस, तो प्रपंच काही सुख देत नाही, पण ज्यामुळे तुझ्या जीवनाला कृतार्थ अवस्था प्राप्त होईल असा हरिजप तू का करत नाहीस? ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणाले हा प्रपंच आम्हाला घट्ट कवटाळून बसलाय, तो कधी सुटेल ते सांगितलंय की हरिजप करणे तेव्हा तुटेल धरणे प्रपंचाचे. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल माऊली का आले हो इथे, किंवा हे सगळे संत मंडळी इथे का आले? ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्य जो का पूजा स्थानी. ज्ञानी यांचा
शिरोमणी वंद्य जो का पूजा स्थानी साधकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. विश्वाचा अर्थ ज्या हृदयामध्ये सामावलेलं होतं. माऊलींना समाजाने किती त्रास दिला हो. भिक्षेसाठी जाणाऱ्या या माऊलींच्या झोळीमध्ये कुणी चिखल टाकावा, माती टाकावी, मिळालेलं पीठ सुद्धा खाली सांडावं, इतका त्रास सहन केला तरी सुद्धा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तरी सुद्धा माऊलींनी सामान्य जनांना समजेल असा हे संस्कृतात असलेली भगवद्गीता की जी महर्षी वेदव्यास ऋषींनी रचली ती सामान्य बुद्धीला कळेल या भाषेमध्ये केली ती म्हणजे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. या सर्वच संत वाङ्मयासाठी माऊलींचे आपण 1000 वेळेस पाय जरी धरले ना तरी ते कमी आहेत. इतकं साहित्य माऊलींनी दिले. सद्गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे की साहित्य रूपी कल्पवृक्ष म्हणाले. साहित्य रूपी कल्पवृक्ष जो आहे ना त्याचं मूळ म्हणजे काय, अमृत अनुभव. त्याचं खोड म्हणजे चांगदेव पासष्टी. त्या वृक्षाची पालवी फुलं बहर म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका आणि त्याला सुमधुर गोड असं रसाळ फळ आहे ते म्हणजे हरिपाठ. तेव्हा त्या झाडात किती गोडी आहे हे ते फळ खाल्ल्यावर कळेल. त्यामुळे या सर्वच वाङ्मयामध्ये किती गोडी आहे ते हरिपाठ केल्यावर कळेल. विठ्ठल संतांचं अंतःकरण कळवळलं. जसं आई आपल्या लेकरासाठी कळवळते की नाही हो. आपल्या मुलाचं भलं व्हावं चांगलं व्हावं एवढी तळमळ आईच्या मनात असते आपल्या लेकराविषयी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. सगळं सारखंच. संतांना आईची उपमा दिली. असे हे संत बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. अत्यंत कळवळा होता. त्यांना वाटायचं की आम्ही जो ब्रह्मानंदाचा आनंद घेतलाय जो ब्रह्मरस आम्ही सेवन केला त्याचं पान आम्ही तुम्हाला द्यायला आलोय ना तो तुम्ही घ्या आणि हा आनंद काय असतो तो तुम्ही उपभोगा, तो तुम्ही आनंद अनुभवा हे सांगण्यासाठी संत आले. भागवतामध्ये श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेत हेच सांगितलं. वेगळं काय सांगितलं हो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मावर जी ग्लानी येते जिथे अधर्म बळावतो तिथे भगवंत येतात. तिथे संतांचा अवतार तिथे संत येतात. कोणासाठी, आपल्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांना त्यामधून तारण्यासाठी. तुकोबराय म्हणतात धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड करणे पाखंड आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. असे हे संत इथे आपल्यासाठी आले. काय गरज होती का हो यायची. माऊली म्हणतात मागील या जन्मा मुक्त झालो मग आम्ही इथे का आलो. संत नामदेव महाराज उत्तर देतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि तुकोबराय सांगतात की वास्तविक आम्ही इथले नाहीच
आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी हे देव अवतार घेतात, संत अवतार घेतात. माऊलीने सांगितलेला भाव ही भक्ती आपण थोडी समजून घेऊया. अभंगाच्या आतमध्ये थोडासा प्रवेश करूया. माऊली म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भक्ती आणि भाव हा संबंध माऊलींनी जोडलाय. भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. मुक्त अवस्था जर जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर तुम्हाला भावयुक्त अंतःकरणाने भक्ती करायला पाहिजे. आम्ही भक्ती करतो, कशी करतो? सकाम भक्ती करतो. देवापुढे गेलो तरी मला काहीतरी मिळू दे ही अपेक्षा असते की नाही हो सगळ्यांची. काहीतरी याचना याचकाच्या भूमिकेतच जातो आणि भगवंताला मला हे मिळू दे ते मिळू दे एवढंच म्हणतो. पण तो भगवंत सुखरूप आहे, त्याला कोण मागतं का हो? कुणी मागत नाही. तो परमात्मा सुखरूप आहे, सर्व काही आपल्याला देणारा आहे. या परमात्म्याने आपल्याला मनुष्य जन्म रूपाने जन्माला घातलं. बघा 84 लक्ष योनी मात्रांमध्ये आपल्याला भगवंतानी मनुष्य देह दिला, कारण हा मनुष्य देह दुर्लभ आहे. भगवत पूज्य आद्य शंकराचार्य सांगतात, दुर्लभम त्रयीमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. म्हणाले 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म, दुसरं मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची अपेक्षा करणारे, आणि तिसरं म्हणजे साधूंचा संग, संतांचा संग. यामध्ये आपण मनुष्य देह रूपाने आपण इथे जीवन जगत आहोत. माऊली सांगतात की या तुम्ही जी भक्ती करताय त्याला भावाची जोड पाहिजे, तेव्हा ती मुक्त अवस्था तुम्हाला प्राप्त करून देणार आहे. माऊलींनी इतका त्रास सहन केला तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी तितकंच प्रेम होतं. आणि सगळ्या भक्ती प्रेम विन ज्ञान नको दिवा. भक्ती प्रेम विन ज्ञान नको दिवा. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम म्हणजे काय हो? आजकाल प्रेमाचं जे बिभत्स स्वरूप आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतं ना, त्याचे काय परिणाम होतात ते आपल्याला न्यूज चॅनेल, बातम्या सगळं काही आपल्याला दिसतं. प्रचंड मोठं लव जिहाद नावाचं जे संकट आहे ते आपल्या धर्मावर आलंय. इतका मोठा त्रास आपल्या धर्मावर आहे का? कारण ज्यांनी बोलायला पाहिजे ते बोलत नाहीत, त्यामुळे ही स्थिती आज झालीये. प्रचंड मोठ्या गंभीर प्रश्नांना आपल्या धर्माला समोर जावं लागतंय. ही शोकांतिका आहे. प्रेम तुम्ही काय सांगणार हो? आम्हाला जर प्रेम करायचं ना तर आम्ही संत वाङ्मयावर प्रेम करावं, आम्ही वारकरी संप्रदायावर प्रेम करावं. कशाला प्रेमासाठी इकडे तिकडे कुठे जावं? प्रेम म्हणजे काय आम्ही काय सांगणार हो? देवर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेम म्हणजे काय सांगतात. ते म्हणतात, प्रेम कसं आहे हो? ही भक्ती कशी आहे? प्रेम स्वरूप तर आहे, पण म्हणाले मुकास्वादन मत. म्हणजे एखादी साखर खाणाऱ्याला जर विचारलं साखर कशी आहे रे, तो सांगेल गोड आहे. पण गोड म्हणजे नेमकी कशी रे त्याला नाही सांगता येणार. त्याला ती खाऊन बघावी लागेल, चाखून बघावी लागेल, तेव्हा ती गोड आहे असं कळेल. तसंच प्रेमाचं स्वरूप आणि भक्तीचं स्वरूप हे अनुभवावं लागेल, तेव्हा ती भक्ती आपल्या अंतःकरणात मुरेल. पुढे जाऊन प्रेम कसं आहे आणि भक्ती कशी आहे हे सांगताना म्हणतात,
गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम्. भक्ती कशी आहे, प्रेम कसं आहे? अहो, गुणरहितम, गुणदोषांच्या पलीकडचं असं प्रेम आहे. कुठला दोष बघत नाही. प्रत्येक क्षणवर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढत जाणार ते प्रेम, ती भक्ती. अनुभवरूपम, तिचा अनुभव घेतच राहावा. अविच्छिन्नम, की ज्याचं विभाजन होत नाही. सूक्ष्मतरम, ते प्रेम कधी दिसून येत नाही. असं हे प्रेम. आणि पुढे जाऊन महर्षी नारद सांगतात की एखादा व्याकुळ भक्त असतो ना, त्याची अवस्था कशी होते बरं. तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. म्हणाले, जरा जरी मला विस्मरण झालं ना भगवंताचं, तरी माझा जीव असा व्याकुळ होतो, कासावीस होतो. अशी भक्ती भगवंताला अपेक्षित आहे. अभंगाचं प्रथम चरण. भगविन भक्ती भक्ती विन मुक्ती. 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 भक्ती भक्ती विना मुक्ती. भक्ती भक्ती विना मुक्ती. भक्ती भक्ती विना मुक्ती. भक्ती भक्ती विना मुक्ती. हरिमुखी माना हरिमुख माना. हरिमुख 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 माना हरिमुख माना. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसे निदैवते प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिण सेवाया. माऊली सांगतात की तू भक्तीला लागतोयस, भक्ती करतोय, पण ती कशी करतोय? सकाम भक्ती करतो हो आपण. भगवंताच्या दारात जातो, पण काहीतरी याचना घेऊन जातो. अशी भक्ती अपेक्षित आहे का हो? संतांनी जी भक्ती केली ना, ती निष्काम भक्ती केली. अशी अपेक्षा संतांनी तुमच्या माझ्याकडून केली की भक्ती, त्यामध्ये निष्काम भक्ती पाहिजे. संत जनाबाई भगवंतामध्ये आणि जनाबाईमध्ये इतकं सख्य भक्ती होती. भागवतामध्ये हिरण्यकश्यपूला म्हणजे आपल्या पित्याला भक्त प्रल्हादाने नवविधा भक्ती प्रकार सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. असे हे भक्तीचे 9 प्रकार की या प्रकारांनी आपण भक्ती करू शकतो. यापुढे जाऊन देवर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये आपल्याला भक्तीचे 11 प्रकार सांगतात. त्यामध्ये प्रल्हादाचेही काही प्रकार समाविष्ट आहेत. आणि पुढे जाऊन मधुराद्वैत संप्रदायाचे गुलाबराव महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज हे आपल्याला भक्तीचे 16 प्रकार सांगतात. बघा बरं किती ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत की किती मार्गाने आपण भगवंताची भक्ती करू शकतो. यापैकीच सख्य भक्ती की जी जनाबाईने केली. पांडुरंग परमात्मा
असे सगळं काम ती सांगेल ते करायचं. तिचं दळण चालायचं, ती सुद्धा तिथे दळण दळायला बसायची, पांडुरंगाला बोलवायची. राग आला की म्हणायची अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, शिव्या सुद्धा घालायची. इतकं सख्य म्हणायची. हात तुझा लागला रे जात झालं हलक हलक, दारी आलं मृत पिक तुझी पण भगवंत काय म्हणतो, अगं जने तुला काय वाटलं ग, अगं मी एकटाच आहे. तुला माहितीये का माझ्या दारात जे भक्त येतात ना, सगळे लबाड भक्त 11 रुपये दानपेटीत टाकायचे. म्हणायचं माझ्या पोराला चांगली मुलगी मिळू दे, माझ्या पोराला चांगली नोकरी लागू दे. 11 रुपयात काही होतं का हो? अशी आमची भक्ती. म्हणून माऊली म्हणतात कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, उगा राहे निवांत निवांत रहा. वाया का शिणतोयस, का कष्ट करतोयस? पुढे जाऊन माऊली हेही सांगतात की सायास करीसी प्रपंच दिननिशी, की ज्या प्रपंचाकरिता तू धडपड करतोस, कष्टतोस, तो प्रपंच तुला लाभ नाही देत हे तुला सुद्धा कळतंय, पण त्यावर मार्ग काय? म्हणून माऊली सांगतात की हरीसी ना भजसी कवड्या गुणे, तू हरीचं भजन पूजन का करत नाहीस? प्रश्न केलेत माऊलींनी. हरिपाठामध्ये जर बघितलं तर एखादे वडील आपल्या मुलाला जाब विचारतात की नाही, प्रश्न विचारतात. तसेच माऊलींनी हरिपाठामध्ये प्रश्नच विचारलेत. त्यामुळे ही भक्ती तुम्ही करताय त्यामध्ये निष्कामता पाहिजे, खऱ्या अर्थाने विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तेव्हा ती भक्ती मुक्त अवस्था प्राप्त करून देणार आहे. ज्या प्रपंचाकरता आम्ही कष्ट घेतोय आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इहा संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते. आम्ही या चक्रात अडकून पडलोय हो. माऊली म्हणतात उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका इंद्र जैसे परिभ्रमेगा. उत्पत्ती लय जन्म मृत्यू हे सगळं चालूच राहणार आहे. हे चक्र आहे, रात्री नंतर दिवस, दिवसानंतर रात्र. आम्ही अडकून पडलोय याच्यामध्ये. पण तरी सुद्धा तुम्हाला जे सुख पाहिजे, जो आनंद पाहिजे, त्याकरता तुमची सगळी धडपड सुरू आहे म्हणाले. पण तो आनंद तुम्हाला कधी मिळणार आहे? तुम्हाला मनापासून भगवंताची भक्ती करायला पाहिजे. माझ्याकडे आता जवळपास 11 वाजलेले आहेत, त्यामुळे अभंगाचं दुसरं चरण घेऊन आपण पुढे सुरुवात करूया. हरी मुके मना
पुढे जाऊन माऊली म्हणतात, सायास करीसी प्रपंच दिननिशी हरीसी न भजसी कवण्या गुणी. माऊलींनी उपाय सांगितलाय. सद्गुरु जोग महाराज सांगायचे की अहो, प्रपंचामध्ये सुख शोधणं म्हणजे मिरच्यांच्या बाजारात जाऊन खव्यांचे पेढे मागण्यासारखं आहे. मिरच्यांच्या बाजारात जर गेलात तर तुम्हाला ठसकाच लागणार, तिखटच लागणार, डोळ्यात पाणीच येणार. तिथे खव्याचे पेढे कसे काय मिळतील बरं? त्यामुळे संसार हा दुःखमूळच आहे. संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. पण हा तुम्हाला यातूनही सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं भजन करावं लागेल. म्हणून माऊली सांगतात की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती, बोलू नये भक्ती कशी करावी हे सांगितलंय. एक ऐकण्यात आलेला दृष्टांत आहे की गोकुळामध्ये जेव्हा भगवान कृष्णांचा जन्म झाला, भगवंताची रूपासक्ती, त्याचं रूप बघण्यासाठी सगळ्या गोपिकांनी तिथे यावं. त्या नंदांच्या वाड्यासमोर भली मोठी रांग लागावी. सगळ्या जणी नटून थटून साज शृंगार करून त्या गोपिका नंदांच्या वाड्यासमोर उभ्या आहेत. कुणाला बघायला? तर त्या भगवंताला, त्या बालकृष्णाला बघण्यासाठी सगळ्यांनी रांग केलीये. कुणाच्या हातात चांदीच्या मोहरा, सोन्याची नाणी, सगळं काही धनधान्य आहे त्याची दृष्ट काढण्यासाठी, ओवाळण्यासाठी. इतकं प्रेम बालकृष्णावर करावं. आणि त्यांच्यामध्ये एक गवळण घाई गडबडीत तिथे आलीये. 90-95 वर्षाचे गवळण तिथे आलीये, बघतीये अशी भली मोठी रांग आहे श्रीकृष्णाला बघण्यासाठी. ती पण रांगेमध्ये उभी राहिली बरं. पण मनात विचार करते, सगळ्या जणी अशा नटून थटून साज शृंगार करून आल्यात, पण मी मात्र अशीच, काही नाही आवरलं, काही नाही. त्या भगवंताला कसं वाटेल? ज्याला बघण्याकरता मी आलीये त्याला नाही बरं वाटणार, म्हणून मी जाते, आवरून येते म्हणून तशीच माघारी निघाली. बघा, 90-95 वर्षाचं वय, ती गवळण तशीच माघारी घरी गेली. आपला जुना शालू तिने काढला, नेसायला लागली, उलटाच नेसला गेला. शरीराला कंप सुटलेला, उलटाच नेसला गेला. आणि थोडस मेकअप करायला सुद्धा फसलं, चुकलंच, खूप चुकी झाली. मेकअप काही तिला जमला नाही. होठों पे काजल, नयनों में लाली. बघा बरं, ऐका. होठों पे काजल, नयनों में लाली, गालों पे टिकली लगाती चली, दीवानी बनी, दीवानी बनी. वेडी पिशे झालेली. काय केलंय, कसा नेसलाय, काय काहीच नाही. पटापट आवरलं, निघाली. निघता निघता यजमानाने तिला बघितलं. म्हणाली, अरे ही तर आमचीच आहे वाटतं. काय अगं, आरशात बघितलं का तू? कसा अवतार केलायस तू तुझा? जा जरा बघ, कुठे त्या श्रीकृष्णाला बघायला चाललीस ना? हो म्हणाली. मग स्वतःकडे जरा बघितलं, तिला जाणवलं आपलं चुकलंय काहीतरी. पण तिने जे उत्तर दिलं ना ते आपल्या मनात आपण साठवूया. ती म्हणाली, अहो मला सगळंच कळतंय, हो सगळं कळतंय, माझं हे सगळं चुकलंय, सगळी गडबड झालीये. पण त्या श्रीकृष्णाला बघण्याआधी जर मी संपले, मला मरण आलं, तर त्या श्रीकृष्णाला बघायचं राहून जाईल. असा भाव या गोपिकांकडे होता, गवळणकडे होता. म्हणून या भगवंतासाठी, या गोपिकांसाठी गोपाल कृष्ण त्या द्वारकेमध्ये रडत होते. अक्षरशः त्या गोपींच्या पायाची धूळ अंगाला लागावी म्हणून भगवंत व्याकुळ होत होते, कासावीस होत होते. अशा या गोपिका. म्हणून तर भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारदांना म्हणावं असं वाटलं, यथा व्रज गोपिकानाम. एकच शब्द गोपिकांसाठी त्यांनी वापरला. अहो, जेव्हा भगवंत द्वारकेमध्ये राहायला आले की नाही, निवांत कुठेतरी राहावं म्हणून द्वारका नगरी वसवली, तिथे राहायला लागले. पण तिथे सुद्धा त्यांचं मन रमत नव्हतं. सोन्याची द्वारका होती बरं, घर सोन्याची, दार सोन्याची, खांब सोन्याचे, सगळं सोन्याचं, पण माणसं सोन्याची नव्हती बरं, पण सोन्यासारखी होते. अशा या नगरीमध्ये राहायचे तरी सुद्धा सतत मन चिंताग्रस्त, व्याकुळ असायचं. त्यांना वाटायचं की माझं बालपण किती सुंदर होतं,
मी कसा खेळत होतो, कसा गोपींच्या मध्ये आनंदी होतो. म्हणून भगवंत व्याकुळ व्हायचे. मज आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा मी होतो बाळ. मज भवताली गोपी गाई गोपाळ, त्रिविधती मज सिवेंधाळ. ते हंबरणी गाईचे, ते हुंदडणे बछड्यांचे. निशिदिनी आठवे साचे, तुझ सांगू किती काय सांगू मी आता. व्याकुळता येते चित्ता, व्याकुळता येते चित्ता. अगं काय सांगू ग रुक्मिणी. रुक्मिणीला म्हणायचे, अगं माझा जीव जो आहे ना, माझं मन अति भूतकालामध्ये जाऊन बसलंय. मला गाईचं हंबरणं आठवतंय, वासरांचं हंबरणं आठवतंय. काय करू ग. म्हणून कासावीस व्हायच्या आईची आठवण यायची. यशोदा मैयेसारखी आई मला नाही मिळायची म्हणून म्हणायचे. पण शेवटी भगवंत उद्धव गोपींचा संवाद भागवतामध्ये प्रसिद्ध आहे. बरं काय संवाद असेल हो त्यांचा. एक दिवस भगवंत द्वारकेत असे बघतायत आपल्या त्या कवाक्षातून बाहेर त्या यमुनेच्या डोहाकडे, की त्यांना वाटतं कुणीतरी मला दिसेल का गोकुळातलं, एखादी गाय दिसेल का, हंबरणारे वासरू दिसेल का म्हणून बघतायत. आणि अचानक भावावेगामध्ये पेंड्या पेंड्या चल चल चल, अरे आपल्याला गेलं पाहिजे, तुझी आई तुला ओरडेल, माझी आई मला ओरडेल, अरे चल. अचानक भगवंत शांत झाले. घळघळ घळघळ अश्रुधारा डोळ्यातून वाहतायत. त्यांचा ज्ञानी असलेला सखा उद्धव सामोरी आले आणि म्हणाले, भगवंता पूर्ण पुरुष तू आणि तू रडतोस, तू रडतोस भगवंता. अरे तू पूर्ण पुरुष, तू भगवंत आहेस. तू सांगायचंच ना की मी ही सगळी लीला केली होती, तिकडे गोपी सुद्धा कृष्ण कृष्ण करतायत, सांगायचंच ना. तेव्हा भगवंत म्हणतात की तूच जा ना उद्धवा, तूच जाऊन त्यांना सांग. आले. ज्ञानी भक्त होता पण ज्ञानोत्तर भक्ती नव्हती. ज्ञानी होता पण ज्ञानोत्तर भक्ती जवळ नव्हती. उद्धव गेले गोपींच्याकडे. गोपी तिथे वेड्यापिशा झालेला कृष्ण कृष्ण, तिथल्या गोकुळातल्या मातीचा कण कण कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. तिथल्या मातीचा धुळीचा कण कण कृष्ण. वेडीपिशा झालेली यशोदा माता पाना फुलांकडे बघून कृष्ण कृष्ण करते. कोणीतरी आलं म्हणून ती पुढे आली. उद्धव तिथे आले आणि गोपी सुद्धा म्हणाल्या, आमचा कृष्ण आलाय का, नाही आला का. म्हणून उद्धवाचंच दर्शन घेतलं. आणि इकडे उद्धव सांगतोय कोणाला, यशोदा मैयाला, नंदबाबांना सांगतोय, अहो तो तुमचा पुत्र नाही. गोपींना सांगितलं तो तुमचा सखा नाही, तो तुमचा कुणीच नाही, तो या सगळ्याच्या पलीकडचा असलेला पूर्ण पुरुष, तो भगवंत आहे, तो तुमचा कुणीच नाही, त्याने ही सगळी लीला केली होती. आता नंदबाबा हसले त्याच्याकडे बघून आणि म्हणाले, उद्धवा अरे मला वाटलं होतं तू ज्ञानी असशील, समजदार असशील, पण नाही रे. अरे तू मला सांग, एक नाही 1000 वेळेस आम्हाला आई बाबा म्हणून आवाज दिलाय, हाका मारल्यात. तो खोटं बोलायचा, उत्तम चोऱ्या करायचा, आणि त्याला भगवंत म्हणावं असा एकही गुण आम्हाला त्याच्यात दिसला नाही. सांग. तेव्हा उद्धवाला नाही समजूत घालता आली. गोपींच्याकडे आले. गोपींकडे तेच गोपिका अक्षरशः कृष्ण कृष्ण करत नाचत होत्या, फिरत होत्या. आणि उद्धव म्हणतायत की काय तुम्ही कृष्ण कृष्ण करताय, वेड्या झाला त्याच्या नादाने, काही असं कृष्ण कृष्ण करत बसू नका. गोपी म्हणतात त्यानं काय होईल. उद्धव सांगतात, अहो तुम्हाला परम सुख प्राप्त होईल,
मोक्ष मिळेल, स्वर्ग सुखाचा लाभ होईल. तेव्हा गोपी सांगतात की जिथे आम्हाला कृष्णाचं चिंतन नाही, कृष्णाचा विचार नाही आणि कृष्णाचा विरह नाही, ते सुख आम्ही नाकारतो. त्यामुळे ही ज्ञानोत्तर भक्ती ही श्रेष्ठ आहे. जा आणि तूच कृष्णाला जाऊन सांग. म्हणून ही अशी भक्ती गोपिकांनी केली. अशी भक्ती तुम्ही आम्ही करावी ही अपेक्षा ज्ञानोबा माऊली करतात. म्हणून म्हणाले की सायास करीसी प्रपंच दिननिशी. यामध्ये आपण गुरफटलोय, सतत आमची वखवख वाढवली आहे, सतत टेन्शन, सतत निगेटिव्हिटी मनामध्ये भरली आहे. पण मार्ग कुठे? हरी जप करणे, अभंगाचं 3रं चरण. सायाच कराची प्रपंच दिन प्रपंच सायाच करती ओ प्रपंच ज्ञान ओ हरिचिन बजती गवन्या गुण हरिचिन बजती गवन्या गुण हरि मुखे मना 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 हो हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना थोडा वेळ आपण हरिनामाचा गजर करूया. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची, मुखानं अखंड त्या भगवंताचं नाम घ्यायचं. कारण जी टाळी जन्म मरणाते टाळी, म्हणून वाजवा शुद्ध टाळी. विठोबा रखुमाई बोला, रघुमाई विठोबा रखुमाई, रघुमाई दोबार कुमाई विठोबार कुमार दोबार कुमार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमार दोबार कुमाई दोबार कुमार दोबार कुमाई 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 दोबार दोबार कुमाई कुमार दोबार कुमाई दोबार कुमार दोबार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमाई बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
माऊली म्हणतायत, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. उपाय सांगितलाय माऊलींनी. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. हरिजप करायचा म्हणजे काय करायचं हो? आणि हा हरिजप केल्यानंतर तुटेल धरणे प्रपंचाचे, घट्ट कवटाळून बसलेला जो प्रपंच की जो आम्हाला काही सुख मिळत नाही, काही लाभ मिळत नाही, सतत दुःख मनात भरलंय, पण सुख कसं मिळवायचं, आनंद कसा मिळवायचा हे माऊली सांगतात, हे माऊली शिकवतायत. म्हणून म्हणतात की ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हा हरिजप जर तुम्ही आम्ही केला तर जीवनाला कृतार्थ अवस्था प्राप्त होईल. आणि की जो सुखरूप भगवंत आहे त्याचं आणि आपलं नातं एकत्र होईल, एकरूपत्व येईल या नात्याला. जसं संत नामदेव महाराज 5 वर्षांचे असताना भगवंताला जेवायला बोलावलं. जेवायला, भगवंता तू जेव, तिथेच बसून राहिले, भगवंता तू जेव, अशी भक्ती त्यांनी केली. पुढे जाऊन उपदेश करते जेव्हा माऊली भिक्षेसाठी बाहेर पडतायत, फार त्रास सहन करावा लागला. विठाला विठाला भिक्षेसाठी माऊलींनी बाहेर पडावं. महादेव भटांच्या वाड्यासमोर जाऊन उभे राहिले. तिथे त्यांची पत्नी यमुनाबाई आल्या. त्यांनी काय करावं म्हणाले, उन्हातलं कोमेजलेलं लेकरू बघितलं, म्हणाले ते खा जरा, गुळ पाणी घेऊन येते. म्हणाले नको माते, गुळ पाणी नको, गोडाधुडाची सवय नाही राहिली, फक्त पाणी घेऊन ये. आतमध्ये वळल्या तितक्यात महादेव भटांची स्वारी नदीवरून स्नान करून आले आणि म्हणाले, अरे अरे शिवहरे शिवहरे शिवहरे, या अभद्र पोराची अभद्र सावली माझ्यावर पडली. आता नदीवरून स्नान करून आलो, विठ्ठल झाला सगळा. नको नको ते शब्द, नको नको त्या वल्गना. म्हणाले संन्यासाच्या कार्ट्याने जन्माला येऊ नये आणि आलंच तर जगूच नाही. असे शब्द ऐकले मात्र ज्ञानदेवांनी मनात इतका राग, ज्ञानदेवांच्या डोळ्यातला अश्रू तप्त भूमीवर पडला, नष्ट झाला. तिथून झापकन झाप 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 पावलं टाकत वळले. अश्वत्थ वृक्ष, इंद्रायणी नदी सगळ्यांनी या मुसमुसणाऱ्या ज्ञानदादाला बघितलं होतं. आले, आपल्या ताटीमध्ये गेले, झोपडीचं दार घट्ट लावून घेतलं, आतमध्ये ध्यानावस्थेमध्ये बसले. सगळेजण म्हणतात दादा दार उघडा. निवृत्तीनाथ सांगतात, सोपान काका सांगतात, कुणी ते दार उघडेच ना. मुक्ताई पुढे आल्या. मुक्ताई सांगते दादा, अरे दार उघड रे दादा, दार उघड. तरी सुद्धा नाही ऐकलं. मग मुक्ता कान उघडणे करते. म्हणते दादा, अरे तू जगाला शिकवतोस ना वासुदेवम सर्वमिती, सगळीकडे परमेश्वर, चराचरामध्ये परमेश्वर, ईश्वर सर्व भूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती, भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. अरे तूच जर असा जगावर रागवला तर कसं होईल? अरे मिथ्या कल्पना मागे तारा, मिथ्या कल्पना मागे तारा, मिथ्या कल्पना मागे तारा, मिथ्या कल्पना मागे तारा, कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा,
योगी आहोत आपण आपला लागला हात करू नये खेद जीभ दाताने चावली कुणी बत्तीशी ताडली अरे दादा तूच सगळं शिकवलंस ना मला आता तुला कशाला रे एवढं सगळं सांगू अरे सांग मला तू जर असा जगावर रागवला असतं जगाला ज्ञानेश्वरी कोण देईल आमचा कैवार कोण घेईल दादा आम्हाला कोण ज्ञान देईल दादा असं रागवून नाही चालणार कान उघडणी करते दादाची अरे काय रे तुझं हे मनभर राग आणि वरवर त्या कोण आहोत आपण योगी आहोत योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत मुक्ताबाईंचे एका पाठोपाठ एक 11 अभंग तेव्हा मग ज्ञानदेवांनी जसं आईला लेकरू बिलगतं ना वाऱ्याच्या सुसाट वेगाने दार उघडलं आणि बाहेर आले आणि लगेच मुक्ताईला आलिंगन दिलं आणि म्हणाले मन निवाले निवाले समाधान झाले अशा अधिकाराची ही मुक्ताबाई भक्ती कितीही अंतःकरणामध्ये तिच्या मुरलेली होती म्हणून ज्ञानदेवांनी या पुढे जाऊन ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरीची रचना केली जे चमत्कार त्यांनी केले संतांना काही हौस नव्हती चमत्कार करण्याची जड भिंत चालवली 16व्या वर्षी अवघ्या 16व्या वर्षी 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली स्त्रीचा पुरुष केला या पुढे जाऊन माझ्या माऊलींनी अहो की जो रेडा हॉर्न वाजवला तरी जात नाही अशा या रेड्या मुखी वेद बोलवून घेतले काय अधिकार असेल हो माऊलींचा अशी ही माऊलींनी अमृताची सुधा दिली हो संजीवनी तुम्हा आम्हाला दिली आपण थोडासा हरिनामाचा गजर करून भैरवी घेऊयात सगळ्यांचे हात वर टाळी वाजवायची फार थंडी आहे टाळी वाजवूयात ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया बोला ज्ञानोबाराया मला वाटतं आता थंडी गेली असेल
भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, कैसे दैवते प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिण शिवाया, सायास करिसी प्रपंच दिन दिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे, ज्ञान देवा म्हणे हरि जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊलींनी साधा दिलं हो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, साधा मंत्र आपल्याला दिला. त्यामुळे माऊलींचा आदर्श घेऊया, माऊलींच्या पावलांवर पाऊल ठेवूया आणि त्याप्रमाणे वागूयात. आपण माणसाने जीवन जगत असताना फार काही कमवलं नाही तरी चालेल, पण माणसं कमवा. धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे काय? माणसाने माणसाशी माणुसकीच्या नात्याने वागणं म्हणजे धर्म. चालताना, तुम्ही चालत असताना एखाद्याने तुम्हाला राम राम म्हटलं पाहिजे. बोलताना तुम्ही असं बोला की तुमच्या बोलण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे. रडताना असं रडा की तुम्ही रडताना एखाद्याचे हात तुमचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आले पाहिजेत. आणि हसताना असं तुम्ही हसा की एखाद्याचं दुःखच पळून गेलं पाहिजे. आणि मरताना असं मरा की तुमच्या शत्रूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं जीवन माणसाचं असावं, असं जीवन माणसानं जगावं. प्रत्येकाच्या घरामध्ये 2 सोन्याचे खांब आहेत बरं. पहिला खांब म्हणजे आई, दुसरा खांब म्हणजे वडील. आई आणि बाप हे जगात श्रीमंत आहेत, पण तसे सुपुत्र सुद्धा पाहिजे, सुकन्या सुद्धा पाहिजे. सुपुत्र संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त. सुपुत्र पाहिजे. कसा पाहिजे हो? पात्रं न तापयति नैव मलं प्रसूते, स्नेहं न संहरति नैव गुणांक्षिणोति, द्रव्यावसान समये चलता न धत्ते, सत्पुत्र एव कुलसन्मनी कोऽपि दीपः. म्हणतात की दिवा कसा असतो की जो प्रकाश देतो पण तापणारं भांड नसतं, तापणारा दिवा नसतो, तसा ताप देणारा सुपुत्र नसावा, असा या श्लोकाचा अर्थ आहे. दिव्याची तुलना आणि सुपुत्राची तुलना या शास्त्रकाराने इथे केलेली आहे. तर सगळ्यांनी ज्ञानोत्तर भक्तीची कास जी संतांनी आपल्याला शिकवली ती आपल्याला धरायची आहे. आणि भगवंताचं नाम घ्यायचंय. पण हे नाम कसं घ्यायचंय हो? नामच्या उलट करा, मनापासून घ्यायचंय. हे नाम मनापासून घ्यायचंय. त्यामुळे ज्ञानराज माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. झालेली सेवा मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. सर्वांनी फार सुंदर साथ केली, कशाचीच कमतरता नाही भासली. पुन्हा एकदा आयोजन नियोजन करणारे सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करते. नादब्रह्माची सेवा, स्वरब्रह्माची सेवा, शब्दब्रह्माची सेवा फार सुंदर. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. जे काही चुकलं ते माझं, जे बरोबर आलं ते मला माझ्या गुरूंनी शिकवलं, माझं मला परत करा. आणि मी या गावची कन्या आहेच, त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये सत्कार आहेत, मी नावं वाचली, त्यामध्ये फार मोठमोठी पद आहेत. तहसीलदार झाले कुणी, अजून कशामध्ये कांस्य पदक आहे, पदक प्राप्त केलीत. नाणेगावचा नाद नाही करायचा बरं, नाद नाही करायचा नाणेगावचा. शेवटी आपला पॅटर्न मुळशी पॅटर्न. तेव्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. भैरवी होऊन सेवेला पूर्ण विराम देऊया. देव माने हरि जप करणे, ज्ञान देव माने हरि जप करणे, ज्ञान देव माने हरि जप करणे, हरि जप करणे, उठलो धरणे प्रपंचाचे,
मुके मना हरि मुके मना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना Hare